जिल्हा परिषद पंचायत समितीचा माहोल म्हणताना आता सध्याला जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावर अन्याय भाजपनं करायला येतं. मी पण भाजपचं माझे कार्यकर्ता आहे. मी सचिन कल्याण शेट्टीच्या मार्फत DPL मॅच म्हणा, तिथं सरकारी शाळेत दवाखान्यात टेबल व खुर्ची दिलेला आहे माझ्या वैयक्तिक खर्चातनं. मी एका सबस्टेशन मुद्द्यावर दादाकडे गेल्या 5 वर्षापासून मी पाठपुरावा करत आलेला आहे. आता आमच्या धोत्री गावात सरकारी दवाखाना म्हणा आणि सबस्टेशन म्हणा दोन्ही मंजूर आहे, परंतु अद्याप ते काम होईना झालंय. फक्त कागदोपत्री काम दिसायला यांचं, ग्राउंड लेवलला काही काम नाही. आता यांचं काम म्हणताना 2 कामं मी आता माझ्या डोळ्यानं बघितलंय. आता 2 टर्म आहे आमदारकीचा. पहिल्या टर्म मध्ये 1 सभा मंडप आणि दुसऱ्या टर्म मध्ये 1 सभा मंडप, 2 सभा मंडप झालेत फक्त आमदार मध्ये. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचा सत्ता आहे. ज्या वेळेस आम्ही जुने कार्यकर्ता होतो सिद्धरामप्पा पाटील यांचे, तेव्हा आमच्या गावात 15 ते 20 सभा मंडप झालेले आहेत त्यांच्या. त्यावर तर सत्ता वेगळं होतं, काँग्रेसचं सत्तावर. तरी देखील त्या काळात तेवढं काम म्हणताना फक्त धोत्री गावातलं सांगलो मी, आजूबाजूचं नाही. तेवढं मोठ्या भरघोस निधी त्यांनी दिलेला आहे. वैयक्तिक सहखर्चातनं त्यांनी बोर देखील मारलेला आहे. तेव्हा वैयक्तिक असं रस्त्याला, शेताला जायला, रस्त्याला जायला स्वतः पदरातनं खर्च केलेला आहे. त्यांच्यासारखं नेता पुढे होऊ शकणार नाही बीजेपी मध्ये असं मला मत आहे. तेव्हा पोलिंग एजंट भेटत नव्हते बीजेपीला, तेव्हापासून त्यांनी तळागाळात जाऊन कार्यकर्ते निर्माण करून तेव्हा बीजेपी वाढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे.